गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घरात गणरायाची स्थापना करताना नेमकी पूजा कशी करावी? गणेश मूर्तीची स्थापना कोणत्या पद्धतीने करावी? कोणते मंत्र म्हणावेत आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? गणरायाला आपल्या घरी विराजमान करण्याचा हा पवित्र क्षण प्रत्येक भक्तासाठी खास असतो. म्हणूनच गणेश स्थापना करण्याची संपूर्ण योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पांचे स्वागत करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणेशजीची विधिवत स्थापना करायची आहे. ते मग कोणी एका दिवसाची करतात, कोणी 3 दिवसाची, कोणी 5 दिवसाची, तर कोणी 10 दिवसाची. ज्याला जसं जमते तशी आपल्या बाप्पांची सेवा करत असतात. तुम्ही स्थापना कितीही दिवसासाठी करा, स्थापनेची विधी ही सारखीच राहील. तर चला आपण गणेशजींच्या स्थापनेची विधी बघू काय आहे. सर्वात आधी गणेशजींची स्थापना करण्यासाठी चौरंग घ्या किंवा तुम्ही जिथं डेकोरेशन केलेलं आहे तिथं एक चौरंग ठेवा आणि त्यावर एक लाल कपडा टाका. त्यानंतर आपल्याला त्या कापडावर थोडे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळावर हळद कुंकू फूल अर्पण करून त्यावर आपल्याला आपल्या गणेशजींना विराजमान करायचे आहे. आणि एकदा विराजमान केलेली मूर्ती ही हलवायची नसते. ते तुम्ही कितीही दिवसाची स्थापना करा पण मूर्तीला हलवता येत नाही. त्यानंतर आपण जे आपल्या घरात गणेशजींचे मूर्तींचे पूजन करतो म्हणजे पितळीची छोटी मूर्ती, तिचे देखील आपल्याला इथे पूजन करायचे आहे. तिलासुद्धा तांदूळ टाकून विराजमान करायचे आहे. आणि त्यानंतर गणेशजींच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धीचे पूजन आपल्याला करायचे आहे. आता ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. गणेशजींच्या दोन्ही बाजूला अक्षता टाकून त्यावर 2 सुपाऱ्या ठेवायच्या. एक रिद्धिमाता आणि सिद्धिमाता यांचे स्वरूप मानून त्यांचे पूजन करायचे. त्यानंतर आपल्याला कळस स्थापना करायची आहे. तर कळस स्थापना आपल्याला गणेशजींच्या उजव्या हाताला करायची आहे. कळस स्थापना करताना खाली अक्षता टाका. तांब्या पितळीचा असो किंवा तांब्याचा, दोन्ही पण चालतात. फक्त स्टीलचा हा तांब्या चालत नाही. त्यामध्ये थोडं गंगाजल आणि नंतर शुद्ध जल काठापर्यंत भरून घ्यायचं आहे. कळसाला धागा गुंडाळून घ्या. त्यामध्ये हळद कुंकू, हळकुंड, सुपारी आणि 1 रुपया अक्षदा असं टाकायचं आहे. त्यानंतर कळसाला लावायला पानं घ्या. ती पानं आंब्याची किंवा विड्याची असावी. ही पानं तुम्ही 5 किंवा 7 या क्रमामध्ये घेऊ शकतात. कळसाला हळद कुंकू लावून घ्या आणि नारळावर धागा गुंडाळून नारळ कळसावर मांडा. पूजा करताना दुर्वाने पाणी घेऊन शुद्ध जलाचा छिटकारा पूजेच्या जागी करा आणि मूर्तीला पण करा. त्याने स्नान केल्यासारखे होईल. एक दिवा लावा आणि हा दिवा आपल्याला कळसाच्या दिशेने ठेवायचा आहे. त्यानंतर कळसाला गणपतीला वस्त्र समर्पित करा. रिद्धी सिद्धी मातेला, गणेशजीला, कळसाला सर्वांना हळद कुंकू अर्पण करा. फुलं अर्पण करा. गणेशजींना लाल फूल खूप प्रिय आहे. लाल फूल असेल तर अतिउत्तम. त्यानंतर आपल्याला जनेऊ अर्पण करायचं आहे. स्थापनेच्या दिवशी जनेऊ गणपती बाप्पाला घातलाच पाहिजे. जर तुम्ही रोज नवा जनेऊ गणपतीला घातला तर खूपच अतिउत्तम. आणि जर तुमच्याच्याने होत नसेल तर स्थापनेच्या दिवशी तरी नक्कीच घाला. त्यानंतर गणपतीला दुर्वा समर्पित करा, अक्षता समर्पित करा आणि प्रसादामध्ये नारळ गूळ अर्पण करा. आता हा नारळ आणि गुळाचा प्रसाद हा गणेशजीजवळच ठेवायचा आहे, तो उचलायचा नाही. त्याचबरोबर मोदक समर्पित करा. मोदक गणेशजीला अत्यंत प्रिय आहे. तर रोज आपल्याला आपल्या घरी मोदक बनवायचे आहे आणि मोदकाचा प्रसाद समर्पित करायचा आहे. जर होत नसेल तर कोणती मिठाई आपण समर्पित करू शकतो, पण होत असेल तर मोदकाचा प्रसाद नक्कीच दाखवावा. गणेशजी खूप प्रसन्न होतील. आणि मोदक बनवणं नाही झाले तर कोणतीही मिठाई घेऊ शकता. गणपती बाप्पाला 5 फळं समर्पित करायची आहे. त्यानंतर जल समर्पित करा आणि पूजा झाल्यावर दक्षिणा पण समर्पित करा. दक्षिणा आपल्याला 1 वेळा समर्पित करायची असते. ते मग स्थापनेच्या दिवशी करा किंवा मग विसर्जनाच्या दिवशी. धूप दीप दाखवा आणि गणेश चतुर्थीला उपवास जर केला असेल तर गणेश चतुर्थीची कथा ही नक्की ऐका. आपल्या हातामध्ये अक्षता आणि फूल घेऊन गणेश चतुर्थीची कथा ऐकावी. एक तांब्या पाणी नक्की घ्या आणि कथा पूर्ण झाल्यावर तुम्ही जे हातामध्ये फूल आणि अक्षता घेतले आहे ते आपल्याला
भगवान गणेशजींच्या चरणी अर्पण करायचे आहे। त्यानंतर आरती करा आणि आरतीनंतर आपल्या पूजेत काही चुका झाल्या असतील तर क्षमा याचना मागावी आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। गणपती बाप्पाला म्हणायचं आहे की मी एवढे दिवसाची तुमची स्थापना करणार आहे। मी जो हा तुमच्या एवढ्या दिवसाचा संकल्प, पूजेचा संकल्प घेतला आहे तो माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि सेवेत काही चुकलं तर अज्ञान बालक समजून मला माफ करा। गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळची स्थापना आणि पूजाविधी हे सर्व असं असते। सर्व पूजा आटोपल्यानंतर प्रसाद वाटप करा आणि संध्याकाळी पण आरती करून प्रसाद दाखवायचा आहे। अशी होती स्थापनेची विधिवत माहिती। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।